तुला सांगतो, रंडी जेवढी लवकर देवापाशी पोहोचेल ना, तेवढ्या लवकर कोण नाही पोहोचू शकणार, कारण तिला मुळीच लाज नसते. हा डायलॉग ऐकायला जरी अश्लील वाटत असलं तरी या वाक्यामागं पूर्ण समाज दडलेला आहे. 1972 साली विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं सकाराम बाइंडर मराठी रंगभूमीवरील सर्वात वादग्रस्त तितकंच वास्तववादी नाटक. त्या काळी लोकांचे दोन मुखवटे होते, एक लोकांसमोर दाखवायचं आणि दुसरं घरात ठेवायचं. पण सकाराम बाइंडर हा तो माणूस होता ज्याने हे मुखवटे बाजूला सारून सत्य लोकांसमोर ठेवले. सकाराम हा एकटा राहतो, समाजाने टाकलेल्या बायका, विधवा, सोडलेला यांना घरी आणतो, पण एका अटीवर, माझ्या घरात राहा, माझ्या अटींवर राहा आणि वाटेल तेव्हा जा. त्यांच्यासोबत लग्न करत नाही, पण त्यांच्या जबाबदाऱ्या घेतो. हाच मुद्दा लोकांना पटत नाही. लोक म्हणतात तो पापी आहे. तेंडुलकर म्हणतात सकाराम पापी नाही तर प्रामाणिक आहे. या नाटकांमध्ये दोन स्त्रिया दाखवल्या आहेत, एक लक्ष्मी आणि चंपा, एक वासनेचं प्रतीक तर दुसरं प्रेमाचं. या दोन स्त्रियांच्या माध्यमातून तेंडुलकरांनी दाखवलं, या पुरुषप्रधान देशामध्ये स्त्री हे फक्त वस्तू नाही तर विचार करणारी आणि जगणारी व्यक्ती आहे. हे नाटक लोकांना धक्का देऊन गेलं, कारण सकाराम हा ढोंगी नव्हता. तो म्हणायचा, आपण सगळं केलं पण एक खोटेपणा नाही केला. रंडीबाजी करतोय मी, दारूबाजी करतोय, केलं ते एकूण एक, कोणाला हवं त्याला सांगायची तयारी आपली, चौक छाताडावर हात मारून. आणि हेच प्रामाणिक सत्य लोकांना झेपलं नाही, म्हणूनच हे नाटक बंद करण्यात आलं. 1972 मध्ये सरकारने यावर बंदी घातली, कारण म्हणे हे नाटक अश्लील आहे. पण जेव्हा न्यायालयामध्ये धाव घेतली, न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं हे नाटक समाजाचा आरसा आहे. आज 50 वर्षांनंतरही सकाराम बाइंडर हा फक्त पात्र नाही, तो एक प्रश्न आहे जो समाजाला आज विचारतोय, आपण खरंच सुसंस्कृत आहोत का की फक्त भासवतोय. तुम्हालाही सकाराम बाइंडर बघायचा असेल तर युट्यूबवर अवेलेबल आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.